डिसेंबर पासून बँकिंग आणि EPFO सह अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत। त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात। LPG सिलेंडरच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे। या नव्या नियमांमुळे सर्वसामान्यांना दिलासा कमी आणि महागाईची झळ जास्त सोसावी लागणार आहे। तर मित्रांनो 1 डिसेंबर पासून प्रचंड महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पिवळे व केसरी राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे। राशन कार्ड धारकांसाठी 2 आनंदाच्या बातम्या व एक वाईट बातमी देखील यामध्ये असणार आहे। राज्यातील 90 लाख शेतकरी राशन धारकांसाठी इथं गहू आणि तांदूळ वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली ही माहिती असणार आहे। बघा आता 1 डिसेंबर पासून रेशन धारकांना गहू आणि तांदूळ या ठिकाणी वाढवून देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता बघा वाढलेली थंडी लक्षात घेऊन सरकारने थंडीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी गहू आणि तांदूळ रेशन धारकांना वाढवून देण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेतलेला आहे। गहू तांदूळ नेमकं किती तुम्हाला वाढवून सरकार देणार आहे तुम्हाला या ठिकाणी आता लगेच समजणार आहे। अखेर पेन्शनधारक जिंकलाच आपल्याला पाहायला मिळत आहे। पेन्शनधारकांसाठी सर्वात महत्त्वाचे आनंदाचे निर्णय इथं झालेल्या मंत्रिमंडळामध्ये इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे। ज्या पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच इथं हयातीचा दाखला सादर केला आहे त्यांची पेन्शन आता या ठिकाणी वाढून मिळणार आहे। 1 डिसेंबर पासून यांची अंमलबजावणी आता सरकारच्या माध्यमातून होणार। तसेच वयाच्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारने आता वयाच्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 3700 कोटी रुपये आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर केलेले आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 नव्या योजनांची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली। यामध्ये आता ज्येष्ठांचं पेन्शन देखील मिळणार आहे। बँक खाते SBI स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर त्यांचं इथं त्यांनी खातं ओपन केलेलं असेल तर अशा नागरिकांना राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे 3 बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी नवीन नियमावली या ठिकाणी 1 डिसेंबर पासून इथं लागू करण्यात आल्या। नक्की बघा या ठिकाणी तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याची तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून हप्ता कधी येणार याची तारीख देखील सरकारने आता जाहीर केलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जर येत असतील तर एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आता लगेच सरकारने सांगितलेली आहे। तसेच KYC केलेल्या आता महिलांना 2 वाईट बातम्या देखील इथं सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आहे। तसेच वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू आता 1 डिसेंबर पासून काही महाग केल्या जाईल तर काही वस्तूंवर इथं कमतरता म्हणजे आता स्वस्त देखील त्या वस्तू होणार आहे। बघा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा आता याचे परिणाम तुमच्या खिशावर आता प्रचंड होणार। तुमच्या खिशाला आता कातडी लागण्याची शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणकोणत्या नियमामध्ये आता इथं वाढ होणार आहे आणि बघा कोणकोणत्या महागाई इथं वाढणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये महागाई कमी होणार आहे याचे देखील तुम्हाला स्पष्टपणे मी सांगणार आहे। कारण की 1 डिसेंबर पासून देशभरामध्ये सर्वात मोठे 5 नियम इथं आता लागतील। आता संपूर्ण देशभरामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार। त्यामुळे सर्वसामान्य 140 कोटी जनतेचा खिशाला इथं मोठा फटका बसणार। आता 1 डिसेंबर पासून सर्वात मोठा इथं सर्व शेतकऱ्यांना असो किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल त्यांना असो मोठा धक्का इथे त्यांना बसणार आहे। आता यामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट इथं कशा पद्धतीने असणार आहे, गॅसचे रेट कशा पद्धतीने असणार आहे, रेशन धारकांबद्दल इथं काय नियमावली सरकारने लावलेली आहे, आधार कार्ड वापरत असाल तर आधार कार्डच्या संदर्भातील नवीन नियम आणि 1 डिसेंबर पासून तुमच्यासाठी लावण्यात येणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ डेली तुम्हाला भेटत राहतील। आता बघा बँक खात्या संदर्भातील एक नवीन नियमावली इथं सरकारने लावलेली आहे। त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी नवीन नियमावली सरकारने काय काय इथं जारी केलेलं आहे ते देखील तुम्हाला नक्कीच बघायचं आहे। बघा नियमित जसं की आता बॅलन्सचा रूप इथं तुम्ही नवीन इथं तुमच्यासाठी पोस्टामध्ये इथं खातं काढलेल्या सर्व नागरिकांसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून नेमकं काय आल्या। जर तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीच्या घरामध्ये तुमच्या 1500 रुपये येत असतील तर त्यांच्यासाठी देखील नवीन नियमावली आता 1 डिसेंबर पासून लागू करण्यात आल्या। तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल तर मग कोणत्या कंपनीचा असेल तर त्यावरती आता सुद्धा नियमावली सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेली आहे। कोणकोणत्या नियमानुसार या ठिकाणी बदल आता होणार आहे अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजून घेण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। बघा आता शेतकरी असाल तर शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, कर्जमाफी आणि पुढील नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी तुम्हाला मिळणार याच्याबद्दल आता दिलासा देण्याची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 2 नव्या घोषणांसोबत इथं त्यांनी ऑर्डर दिला आहे। यासाठी आता बघा 3700 कोटी रुपये मंजूर सुद्धा त्यांनी केलेले आहे। कोणत्या बँकेतून जरी सरकारी आता पेन्शन घेत असाल तुम्ही पेन्शनधारक इथं तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि पेन्शनधारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून इथं हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र
ज्या ज्या पेन्शनधारकांनी सरकारला दिला आहे, बँकेला दिला आहे, त्यांची पेन्शन सरकारच्या माध्यमातून वाढवतात इथं जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी सरकारने आता सांगितलेली आहे. KYC केलेल्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आल्या. आता सर्व नियमावली डिसेंबरपासून आता सर्वात मोठा बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 10 वर्षामध्ये इतका मोठा बदल या ठिकाणी कधीच झाला नव्हता. इतका मोठा बदल आता 1 डिसेंबर 2025 पासून तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. यामध्ये आता काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाईल, तर काही वस्तूंवर प्रचंड इथं घट होणार आहे. म्हणजे त्या वस्तू आता प्रचंड स्वस्त केल्या जाणार आहे. 1 डिसेंबरपासून या वस्तू आता प्रचंड महागावर आहेत. त्यामुळे तुमच्या खिशाला मोठा ताण बसू शकतो. त्यामुळे आता जीवनावश्यक वस्तू आता खरेदी करण्यासाठी इथं तुम्हाला मोठा धक्का इथं बसू शकतो. 1 डिसेंबरपासून मोठा बदल करण्यात येतोय. कोणता बदल करण्यात येतोय नक्की आता पहा. 1 डिसेंबरपासून जे सर्वात मोठे आता बदल करण्यात येणार आहे. यामुळे आता बघा नियमावली सरकारने तुमच्यासाठी कोणती लावलेली आहे हे प्रचंड तुम्हाला पायकून घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोणकोणत्या वस्तू महाग केल्या जाणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण यादी समजून घेऊया. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी देखील मोठा धक्का इथं बसणार आहे. कारण की 1 डिसेंबर 2025 पासून आता ह्या वस्तू कोणत्या महाग होणार आहे, कोणत्या स्वस्त होणार आहे, शेती संदर्भातील कोणकोणत्या वस्तू, खत बियाणे आणि जे काय आता रासायनिक असणार आहे ते महाग होणार की स्वस्त होणार हे देखील तुम्हाला नक्की बघायचं आहे. कारण की सरकारने घोषणा केल्या बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी नक्की आता 1 डिसेंबरपासून 2025 पासून केंद्र सरकारने आता नरेंद्र मोदी राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेची जे काय आता KYCची प्रक्रिया सुरू केली. म्हणजेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता ह्या मोठ्या आनंदाच्या घोषणा या ठिकाणी केलेल्या आहे. बघा एकूण सर्व लोकांना इथं आनंद या ठिकाणी होणार आहे. कोणकोणत्या घोषणा सरकारने करण्यात आलेल्या आहे, गेल्या 10 वर्षांमध्ये अशा कोणत्याच इथं मोठ्या आनंदाच्या घोषणा सरकारच्या माध्यमातून अजूनपर्यंत करण्यात आलेल्या नव्हत्या. इतक्या मोठ्या 2 आनंदाच्या घोषणा इथं देवेंद्र फडणवीस राज्य सरकार आपले मुख्यमंत्री असणार आहे, तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी केलेली आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी दोघे मिळून सर्व जनतेसाठी इथं त्यांनी आनंदाची घोषणा केलेली आहे. आता सरकारकडून वयाच्या 18 वर्षावरील आता सर्वात महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता बघा घोषणांचा मोठा फायदा इथं तुम्हाला होणार आहे. यामध्ये महिन्याच्या महिन्या काही जणांना इथं पेन्शन देखील मिळण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार. PM किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार. आता बघा नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार. त्या व्यतिरिक्त पीक विमा योजनेचे तुम्हाला देखील आता पैसे मिळणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु बघा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी बघा आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आणि काही दुःखद बातमी आपल्याला 1 डिसेंबरपासून पाहायला मिळणार आहे. बघा आता पहा आपल्या देशभरातील 140 कोटी जनतेचा मोठा फटका बसणार आहे. आता बघा 10 वर्षाला सगळ्यात मोठा इथं बदल म्हणजे आता 1 डिसेंबर 2025 पासून हा लागू करण्यात येणार आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मोठा खूप बदल होत असतो. अशाच प्रकारे बदल आता 1 डिसेंबर पासून सर्व जनतेवर इथं लागू करण्यात येणार आहे. आता काही नियम इथं सरकारने सर्व जनतेसाठी चेंज केलेले आहे म्हणजेच बदलवलेले आहे. बघा आता ते कोणकोणते नियम असणार बघा. जे शेतकरी ज्येष्ठ नागरिक असणार आहे तर त्यांच्यासाठी असणार आहे बघा PM किसान योजनेची पडताळणी सरकारने सुरू केलेली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने दोन्ही पडताळणी आता त्यांनी सुरू केलेली आहे. बघा PM किसान योजनेमध्ये ज्या नागरिकांनी KYC केलेली नसेल किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांनी अर्ज केलेला आहे तर अशा नागरिकांना आता PM किसान योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला फार्मर ID अनिवार्य असणार आहे शेतकऱ्यांसाठी. त्या व्यतिरिक्त बघा पीक विम्याचे पैसे आता तुम्हाला मिळाले का? पीक विम्याचे पैसे जर तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्हाला पीक विमा भरणं गरजेचे असणार आहे. बघा आता रब्बीचा पीक विमा 15 डिसेंबरपर्यंत सरकारने इथं लास्ट डेट सांगितलेली आहे. 15 डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे पीक विमा भरून घ्यायचा आहे. त्या व्यतिरिक्त बघा इथं पेट्रोलचा भाव आता कमी होण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्या आता पेट्रोलचा भाव कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. राशनधारकांसाठी बघा आता 3 महिन्याचं राशन तुम्हाला एकत्र मिळत आहे. आता सर्व नागरिकांना इथं आनंदाची बातमी असणार आहे की बघा तुम्हाला आता 1 रुपया सुद्धा लागणार नाही आणि आणखी आता त्यामध्ये आता गहू तांदूळाचा इथं मोठा वाढ आता आपल्याला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा लाडक्या बहिणींना आता इथं ज्या बहिणींनी KYC केली नसेल तर त्यांनी करून घ्यायचे. ज्या बहिणींनी KYC केली त्यांना काही दिवसांना आता बघा 1 डिसेंबरपासून लोन देखील 40,000 रुपयापर्यंत मिळण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. त्या व्यतिरिक्त बघा जे पेन्शनधारक नागरिक असणार आहे तर पेन्शनधारक नागरिकांना आता बघा जे त्यांचं आता प्रमाणपत्र असणार आहे जीवन प्रमाणपत्र तर ते देखील त्यांनी आता लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं. त्याची KYC पूर्ण करून घ्यायची नेट कॅफेमध्ये जाऊन. तर हे सर्व कामे तुम्हाला करून घ्यायची आहे. कर्जमाफीची तुम्ही वाट बघत असाल तर कर्जमाफी देखील तुमची होणार आहे. कर्जमाफीची वाट तुम्ही बघू नका कारण की बघा 30 जून 2026 पर्यंत तुमची कर्जमाफी 100% होईल असे सरकारने सांगितलेले आहे. बाकी हे होते 5 बदल. तर हे सर्वात मोठे आनंदाचे बदल तुमच्यासाठी असणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.